खेड तालुक्यातील चाकण व राजगुरुनगर नगर परिषदेच्या उमेदवारी देण्यावरून सर्वच पक्षात मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे। पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आलाय। राजगुरुनगरमध्ये अनेकांनी आपल्या उमेदवारीवरून घुमजाव करत अनपेक्षितपणे भलतीच उमेदवारी मिळवल्याने सामान्य जनता देखील आवक झाली आहे। चाकण व राजगुरुनगरमध्ये उमेदवारी देताना हाडाचा कार्यकर्ता या निकषापेक्षा पैसा, जात आणि वशिला यावरच उमेदवारी देण्याचा आरोप सामान्य कार्यकर्त्यांकडून होऊ लागलाय। पक्ष आणि निष्ठा बासनात गुंडाळून ठेवत उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे। सर्वाधिक गोंधळ चाकणमध्ये पाहायला मिळत आहे। येथे पैसेवाला आणि वाशिलेवाला हाच निकष वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे। अनेक कट्टर आणि समर्थक कार्यकर्त्यांनी केवळ उमेदवारीसाठी आपल्या निष्ठा गहाण ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। चाकण पालिकेत उमेदवारी निश्चित करताना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नियोजनपूर्वक केलेली राजकीय मांडणी त्यांना घवघवीत यश देणारी ठरणार असल्याची चर्चा आहे। त्या तुलनेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या गटाकडून तिकीट वाटपात झालेला सावळा गोंधळ या निवडणुकीत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मारक ठरणार असल्याचं चित्र समोर येऊ लागल्याची नागरिकात चर्चा। या गोंधळाचा प्रत्यय जवळपास सर्वच प्रभागातून समोर येऊ लागलाय। त्यामुळे अनेकांनी मागणी करून देखील अनेक प्रभागात योग्य उमेदवार देताना झालेल्या चुकांचा परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर येण्याची मोठी शक्यता अनेक प्रभागातून वर्तवली जाऊ लागली आहे।